जयेश या फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलिंग करतात. आता पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, बॉडीवरती हा बॉल आदळला. लेग बाईज ची सिंगल मिळेल. आता स्कोर कार्ड 1 वरती आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर होणारा जो सामना आहे टीम लाखिवली आणि स्वराज 11 वाकी ही बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार. सो त्या दोन्ही टीम्सला देखील विनंती असेल आपणही लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आता ड्राईव्हचा फटका आहे फुल्डर दरम्यान कव्हरचे पोहोचतात. बॉल फुल्ड केला जातो, मिडल सिंगल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट .in त्यांचा हा दुसरा चॅनल आणि आज गौरवजी सावंत यांचा वाढदिवस. त्यांनाही आपण वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं देऊया. बॉल हवेमध्ये आहे, कॅच पकडली जाईल, पकली सफलता मिळेल. बॅटर दरम्यान उमेश बाद झालेत. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर थँक्यू डीजे, थँक्यू. साडू आणि मेहुणे एकत्रित का आहेत त्याचं कारण आता क्रीज वरती चाललेत क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता या टीमचं कॅप्टन विकास. बघा नावामध्येच विकास, म्हणून तर साडू आणि मेहुणे एकत्रित खेळतात. बघा भरपूर डिफरंट नावं मी टीमची पाहत असतो, बट साडू आणि मेहुणे नवीन कन्सेप्ट आहे. बघा विकास आलेत, आता विकास यांच्या विकासासाठी मॅनेजमेंट कमिटीकडनं प्राइज आहे प्रत्येकी षटकारासाठी 1000. क्या बात आहे. हलकी अपील निर्माण करण्यात येत आहे. दिशा खराब आहे, अतिरिक्त रन मिळेल. आज खऱ्या अर्थाने टीमचा विकास किती होईल ते तर बाजूला राखलं, पण विकास यांचा विकास होऊ शकतो 2 ते 3 चांगले फटके जर आले तर. कारण प्रत्येकी सिक्सर साठी 1000 रुपये कॅश प्राइज आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आता मला समजलं की सरपंच साहेबांनी अगदी बिंदासपणे 1000 रुपयाचं पारितोषिक का अनाऊन्स केलंय. बट बॅटर मध्ये दमखम आहे, आपण विकास यांना कुठेच कमी लेखू शकत नाही. एक जबरदस्त बॅटर आहेत ते. आता बॉल हवेमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पाठलाग करतात. बॉल फील्ड केला जातो अखेरता आणि तोपर्यंत रन्स कंप्लीट केल्या जातील. या 2 बघा विकास यांचा प्रत्येकी सिक्सर साठी 1000 तर आहेत आणि तसेच विकास यांनी जर अर्धशतक बनवलं या सामन्यामध्ये तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीने रोख रक्कम 11000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आता सध्याच्या घडीला जे मी सांगितलं 11000 बाजूला राहू द्या, बट 2 ते 3 चांगले फटके आले. आज रविवार देखील संध्याकाळची व्यवस्था होऊ शकते. नेक्स्ट बॉल प्लेन मिस, येतोय डॉट. बघा विकास दादाने अगदी टॉसला सांगितलं की आम्ही कामगार व्यक्ती आहोत आणि एकच दिवस मिळतो रविवार आणि आम्हाला खेळायला एन्जॉय करायचं असतं, त्या अनुषंगाने आम्ही ही स्पर्धा खेळत असतो. आणि भरपूर चांगलं ओपिनियन विकास दादांनी टॉस बॉक्समध्ये दिलं की रोज तर काम सुरूच असतं आणि ते करावंही लागतं आणि त्यात नंतर एक जो संडे असतो तो आपण एन्जॉय करायला हवा, आपला आवडता खेळ खेळून. दॅट्स वाय ते या स्पर्धेमध्ये खेळतात. नेक्स्ट बॉल आता दरम्यान पायावरती बॉल बदलला, हलकी अपीलही दरम्यान करण्यात आली आहे. लेग बाईज ची सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता पुढे जातो. 6 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 ऑन द बोर्ड आणि महत्वाची गोष्ट राहिली की पगले 17 आतापर्यंत शांत आहे.
आता यष्टनचा वेध घेतलाय, क्लीन बोल्ट, सफलता मिळेल. धक्का लागलाय दुसरा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. थँक यू. आता विकास चाललेत, बट त्यांचे बंधू सोमा आता बॅटिंग करण्याकरिता येतात. सोमा येतात बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती. येत्या क्षणी त्यांनी बॅकफूट वरती जाऊन फटका खेळलेत. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला, बॉल फुल केला जातो. दुसऱ्या धावेसाठी परतलत बॅटर सोमा आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. बघा, जर आपण साडू आणि मेहुणे यांचा विचार केला तर त्यांनी ते ऑलरेडी सांगितलं की जिंकलो हरलो गम नाहीये, फक्त एन्जॉय करण्यासाठी आम्ही खेळतोय. त्यांचा इंटेन्शन पूर्णपणे क्लिअर. आता पॅन वरती फुल टॉस होता, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन आणि 22 ची सिंगलही कंप्लीट झाली. या 2 धावा मिळतील. फार कमी अशा टीम्सला मी पाहतो ज्याचे कॅप्टन डायरेक्टली अशा प्रकारे ओपिनियन देतात, बिकॉज पूर्णपणे त्यांनी क्लिअरली सांगितलं की संडेचा दिवस एन्जॉयमेंट करायची आणि चांगला खेळ करायचा. आणि फटका चांगला आला, डाऊन द ग्राउंड बॉल दरम्यान जाईल, बाउंड्री लाईन सब्बाखेर चौकार. आई गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण, प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आई गावदेवी खानावलला देखील नक्कीच भेट द्या, कारण भरपूर चांगल्या पद्धतीचं जेवण बनवलं जातं. स्कोर कार्ड 14 वरती आहे, 14. नक्कीच भेट द्या, गतवर्षी आम्ही भेट दिलेली. नेक्स्ट बॉल. आता सन्मान दिला बॅटरने, प्लॅन मिस. येतोय डॉट. निर्धावाने सुरुवात करतात या षटकाची बॉलर. आता दरम्यान जर आपण पाहिलं तर इम्प्रोवाइज करायचं होतं. बॉल मागे चालला फान लेगला, दिशाही खराब आहे आणि एक्स्ट्रा रन्स मिळतील. वाईटचे एक्स्ट्रा, त्यासोबत 22 ची सिंगलही कंप्लीट झाली. टोटल मिळतील या 2 आणि टीम टोटल आता या 2च्या साह्याने 16 धावा फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. बॅक ऑफ लेंथ, पुलचा फटका हवेमध्ये आहे आणि गॅप मध्ये बॉल चाललाय. डीप स्क्वेअर लेगला आता फिल्डर पोहोचतात आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील, 2 मिळतील. सुरुवात जर आपण पाहिलं तर शांत रागली. आता मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केलेही जातात. आता टॉप एज बॉल हवेमध्ये, विकेट किपर येतात, कॅच पकडली जाईल. विकेट, आणखीन एक धक्का. आता लागला तिसरा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. न्यू बॅटर आता बॅटिंग करण्याकरिता सचिन आता बॅटिंग करण्याकरिता आलेत. नेक्स्ट बॉल. आता पॅन वरती बॉल होता, बॉल मागे चालला, फाईन लेगला बॉल स्टॉप केला जातोय.
मिळेल सिंगल. बॅटचा संपर्क आय थिंक सो तिथे आला होता. येस, बॅटचा संपर्क होता. सिंगल मिळेल. मॉर्निंग सेशन मध्ये ही आजच्या दिवसामधली आपण पहिली मॅच पाहत आहोत आणि आतापर्यंत जो खेळ राखलेला आहे, मोठे फटके खेळण्याचे प्रयत्नही केले जातात, बट प्रयत्नांना यश आतापर्यंत मिळालं नाहीये. आता हुकचा फटका खेळायचा होता, स्क्वेअर लेगला बॉल चालला, फिल्डर येत आहेत आणि आताही मिळेल फक्त सिंगल. बॉलिंग देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली या पहिल्या सत्रामध्ये, तेच आपण पाहिलं आतापर्यंत. बॉलिंग देखील चांगलीच राहिली. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आता 2-0. 20 धावा फलकावरती आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत अजूनही एक चेंडू बाकी आहे. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ होता, हुकचा फटका खेळायचा होता, दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल एक्स्ट्राच्या साह्याने. टीम टोटल आता 21. 21 धावा फलकावरती आणि शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला. अजून एक चेंडू बाकी आहे. नेक्स्ट बॉल प्लॅन मिस. येतो डॉट आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा खेळता स्कोर कार्ड आहे 21 धावा फलकावरती. धक्के लागले 3 टीम साडू आणि मेहुणे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच कडून ओव्हर संपली. थँक्यू डीजे. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय निलेशजी भांडे साहेब, त्यांचाही मी आवर्जून उल्लेख करेन, कारण या स्पर्धेमध्ये जी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आहे ते आम्हाला साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. त्यांचे विशेषतः आभार आम्ही व्यक्त करतो. महत्त्वाचे योगदान त्यांचे या स्पर्धेकरता लाभलं. आता फुल लेंथ होता, मोठा फटका खेळायचा होता. बॉल दरम्यान आता डीप मिड विकेटला चाललाय. सोमा आता धावतात आणि आता पहा, कदाचित विकेट किपरने बॉल पकडला असता तर सोमाला तसंच आता युटर्न घेऊन डगआउट मध्ये यावं लागलं असतं, बट नशिबाची साथ. 2 मिळतील आणि 2 धाब्यांचा साखीने 23 धावा फलकावरती आणि अजूनही 5 चेंडू बाकी आहेत या फर्स्ट हाफ मध्ये. यानंतर होणारा सामना लाखिवली आणि त्यांचा अगेन्स्ट टीम वाकी यायचं आपण टॉस साठी. आता 2 फिल्डर्स पोहोचले, बट बॉलला पकडायचं होतं, इथे मिस्टेक झाली. चौकार. गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. आई गावदेवी खानावळला देखील भेट द्या. मनोहरजी डिंगोरे, आपल्या घरगुती पद्धतीचं भरपूर चांगलं जेवण तिथे मिळतं. बॉल हवेमध्ये आहे. आता कव्हरचे फिल्डर येतात, डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. धक्का आणखीन एक. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंचाच्या रामो आलाय आता बॅटिंग करण्याकरिता. या टीमचे ते वाईस कॅप्टन आहेत. उपकर्णधार आता बॅटिंग करण्याकरिता येत आहेत. याआधी मुख्य कर्णधार आले, त्यांना काही जास्त योगदान देता आलं नाहीये. आता उपकर्णधार आलेत बॅटिंग करण्याकरिता. साडू आणि मेहुणे यांचा तर क्लिअर आहे की आज रविवार दिवसा आपण स्पर्धा खेळू आणि रात्री गप्पा मारू आणि सध्याच्या घडीला ते खेळतात. बॉल हवेमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर येतात. आणखीन एक सफलता. धक्का आणखीन एक. आता उपकर्णधार आलेत आणि आता जातील देखील. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही Thank you, स्पर्धा. DJ. 27 धावा धावफलकावरती. तर अवघ्या 27 धाव्यांवरती हा धक्का लागलाय. 5वा. मोतीलाल आता आलेत बॅटिंग करण्याकरिता.
आणि सध्या सगळीला साडू आणि मेहुणे यांचा कॉम्बिनेशन कुठेतरी अडचणीमध्ये. आता फुल नंतर प्लेन मिस येतोय डॉट आणि अजूनही या पहिल्या सत्रामध्ये येते चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल दरम्यान लॉंग ऑफला आता चालला. फिल्डर येत आहेत, बॉल फुल केला जातोय आणि तोपर्यंत रनआउटची विकेट मिळणार आहे. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या 28 आणि 29 धावांचं टार्गेट सेट केलं साडू आणि मेहुण्यांनी अगेन्स्ट टीम खोकाटेवाडी. आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात, आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक आणि जशी होईल सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि आवाज आपण ऐकूया या मॅचचा दुसऱ्या सत्रासाठी. जशी सेकंड इनिंगला होईल सुरुवात जोडले जातील शोएबजी. धन्यवाद. करता हूं और अब चलते हैं दूसरे पहलू में, दूसरे सत्र की तरफ, जहां पर 29 रनों का टारगेट सेट किया गया है। मौसम काफी खुशगवार है, ठंडी हवा के झोंके चल रहे हैं, सूरज आंखों तब से चमकता हुआ। लो चले गेंदबाज पहली गेंद के लिए, ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास, बहुत ही बेहतरीन गेंद, हल्की सी मिस्टेक हुई है विकेट कीपर से और बैकअप था। 22 के रूप से सिंगल प्राप्त हुई है। टीम का खाता खुलता हुआ 1 रन के साथ
4 ओवर का खेल है, अपने निर्धारित 4 ओवर ने साडू मेहू ने, ये टीम ने बनाए थे 28 रन, 29 का टारगेट सेट किया गया और अब पहली गेंद डिलीवर्ड की गई गेंदबाज से। उमेश आए हैं गेंदबाजी में। अच्छी शुरुआत दोनों टीमों के लिए। फील्डिंग की जमावट, अब खुद कैप्टन डीप में है। बहुत ही उम्दा आयोजन है ये गणेश जी कमड़ी साहब का, और उनके लिए मैं एक शायरी कहूंगा। ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कोई लोग कहीं बाहर गिरे। लीजिए दूसरी गेंद, ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास, खींच के मारा है पीछे फील्डर। ये गेंद नहीं रुकने वाली और सीधा कॉर्नर में बाउंड्री लाइन से बाहर 4 रन। गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार। आदिवासी सरपंच चषक यस, थँक्यू सो मच. विकास खाकर आपल्यासाठी कॅश प्राइज आलेले. जर एका हाताने झेल कॅरी झाला तर रोख रक्कम 1111 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल गणेशजी कांबडी साहेबांच्या शुभ हस्ते. यस, थँक्यू. ओरडू कॉम्बॉक्स शोएब शेख सर. जी बिल्कुल, इनामात की बरसात होती हुई आज के दिन में सुबह के सत्र से। नेक्स्ट बॉल, ओहो लैप स्वीप, ये गेंद सीमा रेखा के बाहर। व्हाट अ फैबुलस स्ट्रोक, 6 रन। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा। क्या गजब का स्ट्रोक खेला था पिछली गेंद पर बैट्समैन ने, बाईनी हाथ के एक स्टाइलिश बैट्समैन। फिर वही जड़ में ये गेंद थी, ड्राइव किया है, पीछे प्रोटेक्शन, बहुत ही ऊंधा गेंद को रोका। कोई रन नहीं आया इस गेंद पर, डॉट आई है ये गेंद। अब 4 गेंदें हो चुकी है इस ओवर की। पहली गेंद पर सिंगल, फिर 4, फिर 6, ये डॉट। ओहो, हाफ टैकल गेंद थी, स्लाइस करना चाहते थे बीट होते हुए गति से। आइए डॉट। अच्छा ओवर गुजरता हुआ कमबैक किया है, लगातार 2 गेंदें बींदी की है, क्योंकि जो लैप स्वीप खेला था बैट्समैन ने बहुत ही गजब का। गुरुनाथ थे स्ट्राइकर एंड पर, बाईनी हाथ के लेफ्ट हैंडेड बैट्समैन। इस ओवर की अंतिम गेंद शेष, आखिरी गेंद ऑन साइड में क्रॉस बैटेड स्ट्रोक खेलना चाहते थे और बढ़िया गेंद, ये पलटवार किया। आखिरी 3 गेंदों पर 3 बींदी गेंदें, 3 लगातार डॉट गेंदें डाली गेंदबाज उमेश ने। ओवर की हुई है समाप्ति, 1 के बाद 11 रन बिना कोई नुकसान। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओव्हर संपली. स्पोर्ट्स गोठेघर करतो आयोजन स्पर्धेचा। अब गेंदबाजी में परिवर्तन, दूसरा ओवर डिलीवर करने के लिए आक्रमण में मोतीलाल को लाया गया है। पहले ओवर में उमेश ने कुल खर्च किए 11 रन, वहां पर उन्हें कोई भी सफलता प्राप्त नहीं हुई, खाते में उनके कोई भी विकेट नहीं आई। अब दूसरे ओवर की शुरुआत होने जा रही है। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन जयेश है। सलामी में ये 2 बल्लेबाज आए थे, हालांकि गुरुनाथ के बैट से एक 4 और एक 6 हमने देखा। इस बीच ऑन साइड में खेलना चाहते थे, बीट हुए हैं, स्टंप के ऊपर से ये गेंद जाती हुई आई है डॉट। अंपायर्स की मैं तारीफ करना चाहूंगा, इतनी कड़ी धूप में किसी भी प्रतियोगिता में अंपायर्स की काफी अच्छी भूमिका होती है, एक सटीक निर्णय देते हैं और हमेशा से इनकी ज्यादा हिम्मत अफजाई करनी चाहिए, इनका अदब करना चाहिए। बहुत ही महत्वपूर्ण भूमिका अदा करते हैं। ऑन साइड में खेला, फिर पीछे प्रोटेक्शन, थोड़ा फंबल हुए हैं। पहले प्रयास में थोड़ा जद्दोजहद करते हुए नजर आए, दूसरे प्रयास में कलेक्ट किया, थ्रो किया, तब तक कि 1 रन दोनों ही बल्लेबाजों ने कंप्लीट किए हैं और 1 रन के चलते टीम का स्कोर अब पहुंचा है 12 पर। ये कॉम्बिनेशन अच्छा है, लेफ्ट हैंडेड राइट हैंडेड।
मोतीलाल ने अभी तक मौका दिया नहीं है बल्लेबाजों को बड़ा हिट लगाने का इस ओवर में। फिर ऑन साइड में खेला, पीछे फील्डर है, रन लेने के लिए मना किया था, फिर लेना चाहते थे, फिर मना किया जयेश ने। अब लेफ्ट हैंडेड बैट्समैन जयेश स्ट्राइकर इन पर, जो गजब के फॉर्म में है। इनके बैट से हमने 1 4 और 1 6 देखा था। अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन सुबह के सत्र से, पर गेंदबाजी भी धारदार होती हुई मोतीलाल द्वारा। अब ऑन साइड में परफेक्ट मिडल ऑफ द बैट, ये गेंद गई नहीं है, वहां पर तार थी, टकराई और दायरे के अंदर ही कहीं गिरी है ये गेंद। जिस तरह से कनेक्शन बना था ऐसा लगा था ये गेंद बाहर जाएगी। मात्र 1 रन, और 1 रन के चलते स्कोर कार्ड आगे की ओर बढ़ता हुआ। रनों की संख्या 13 रन, 13 ऑन द बोर्ड। अब फिर फील्डिंग की जमावट, क्योंकि वापसी हो चुकी है साडू मेहुने टीम की इस मैच में। एक अच्छा ओवर गुजरता हुआ, बढ़िया यॉर्कर लिंक डिलीवरी ऑफ स्टंप के बाहर की थी, सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाकर पहुंची है। गजब की गेंदबाजी, ये कमबैक किया है इस ओवर में अपने टीम के लिए। मोतीलाल ने मात्र 2 रन कर चुकी है, 5 गेंदें हुई है इस ओवर की अंतिम गेंद शेष। स्ट्राइकर इन पर बैट्समैन मोतीलाल। ऑन साइड में खेला है, मिस टाइम कर बैठे, हवा में गेंद, नीचे फील्डर, क्या कैच हो सकता है, और एक आसान सी कैच, मानो कैचिंग प्रैक्टिस दी गई हो। पहले विकेट का पतन। बैट्समैन गुरुनाथ इज बैक टू द डगआउट। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट। सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा। आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला। आदिवासी सरपंच चषक। थैंक यू सो मच डीजे। एवाई टीम मनोज घाटाल, टीम के कैप्टन, आपसे हम निवेदन करते हैं अपने टॉस बॉक्स में रिपोर्टिंग करना है टॉस के लिए। चलो फील्डिंग की जमावट, जल्द से जल्द फील्ड को सजाना है। अब पहले विकेट का पतन। अब जो इक्वेशन है 12 गेंदे और 16 रनों की आवश्यकता, ये समीकरण है। 12 बॉल 16 रन्स। नए गेंदबाज के रूप में गेंदबाजी कमान पर प्रदीप। हालांकि पिछला ओवर बहुत अच्छा गुजरा, जिसमें कमबैक पूरी तरह से मोतीलाल ने करवाया अपनी टीम के लिए। इनफॉर्म बैट्समैन जयेश पिछले ओवर में हमारे गुण लेखक दर्शाते हुए, बताते हुए हमको कि 2 रन खर्च किए थे। इस बार मौका मिला, गेंद थी कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर, मिला शानदार 6 रन। असा धुआधार हा गेला षटकार। शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार। आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा। आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा। छह रन की मदद से स्कोर कार्ड पहुंचा है तेजी से उछलता 19 रन। कमाल की बल्लेबाजी का प्रदर्शन जयेश द्वारा। फिर वही करना चाहते थे, आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर मुड़ते हुए दोनों परों को ऊपर करते हुए दर्शाते हुए ये गेंद वाइड है। एक अतिरिक्त रन और टीम का स्कोर 20 पर पहुंचा है। 29 का लक्ष्य है, अब जीत के लिए 9 रनों की दरकार। अच्छी शुरुआत नहीं है इस ओवर में गेंदबाज के लिए। प्रदीप फिर गलती की, आउटसाइड द लेग स्टंप किया था, मौका मिला, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, लगा शानदार 4।
गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. मात्र 5 रनों की आवश्यकता है. 2 चौके और 2 6 जयेश के बैट से इस पारी में. ओहो, ये खास है. मिस टाइम कर बैठे हवा में गेंद. कैप्टन ने लिए ये कैच और ये सेलिब्रेशन, ये जश्न. वाह क्या बात है. व्हाट अ कैच, व्हाट अ कैच. 1100 रुपया, 1100 रुपया लागू हो चुके हैं. 1100 रुपए की इनामी राशि. वो एक हाथ से लेने के लिए थी, माफ कीजिएगा, क्षमा चाहते हैं. पर माहौल बना था मंच पर, सभी खुश है इस कैच से. कैप्टन ने लिए ये कैच, पर वापसी हो सकती है या नहीं. अभी भी 5 रनों की आवश्यकता है. खुद कैप्टन विकास भाई थे वहां पर डीप में, और क्या सेलिब्रेशन था. सीधा मंच की ओर आए थे दौड़ते. महेश नए बल्लेबाज के रूप में. प्रदीप को सफलता मिलती हुई 5 रन की दरकार है. कदमों का इस्तेमाल किया था, चॉप किया है, पीछे प्रोटेक्शन. 1 रन पूरा, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. अब 4 रनों की दरकार इस ओवर की. 4 गेंदें हो चुकी, अंतिम 2 गेंदें शेष. फिर जगह जगह खेला था. ओहो, कैच पकड़े जाना महत्वपूर्ण था. पीछे प्रोटेक्शन है. 1 रन पूरा, दूसरा रन पूरा, तीसरे का कॉल है और 3 रन यहां पर कंप्लीट होते हुए. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा कॉल. इस पारी में जयेश ने बहुत अच्छा प्रदर्शन दिया, बहुत अच्छी बल्लेबाजी की. अब मात्र 1 रन चाहिए जीत के लिए. फिर कदमों का इस्तेमाल, मिस टाइम कर बैठे हैं, पीछे प्रोटेक्शन है, खुद कैप्टन आए हैं और इसी के साथ इस मैच को जीता है खोकाटेवाड़ी टीम ने. कांग्रेचुलेशन एंड हार्ड लक टीम साडू मेहू ने. मैन ऑफ द मैच इज गोज टू, प्लीज वेलकम मिस्टर जयेश. जहां पर 21 रन बनाए बल्लेबाजी करते वक्त और 5 रन खर्च किए, 1 ओवर किया, 1 विकेट प्राप्त हुआ. यानी बैटिंग करते वक्त लिफ्ट का काम किया और गेंदबाजी करते वक्त स्पीड ब्रेकर बने थे. चलो अब दूसरे मैच की शुरुआत होने से पहले एक मराठी और हिंदी कॉम्बिनेशन के साथ हम आगे बढ़ेंगे, क्योंकि आज से पहले हमने देखा हर्षल पवार सर की आवाज को सुना, विशाल सर हमसे जुड़े हुए उनको सुना, विक्की शेवाले सर को हमने सुना. आज हम आपके साथ जुड़े हुए हैं आज के दिन और मजेदार बनाने के लिए इस बड़ी प्रतियोगिता में. पूरा शाहपुर ही नहीं तो ये ठाना जिला, पालघर जिला, रायगढ़ जिला, नासिक जिला, हर तरफ इस प्रतियोगिता की चर्चा है. आयोजन कैसा हो तो गणेश कामड़ी साहब जैसा हो. गजब का आयोजन, कमाल का आयोजन, और सभी टीमें इस प्रतियोगिता की इंतजार करती है कि कब आएगा ये टूर्नामेंट और कब खेलेंगे हम इस ऐतिहासिक मैदान पर. बहुत जबरदस्त आयोजन, रंगारंग आयोजन, रोमांच से भरा आयोजन. विक्की शेवाले सर का मैं शुक्रगुजार हूं